महाराज की जय। जगद्गुरु सदाराम महाराज की जय। गुरु स्वामी महाराज की जय। महाराज की जय। कुळ माझे गेले हरपोणी, याते कुळ माझे गेले हरपोणी, श्रीरंगा वाचून आणू नेने, किती ओ शिकवाल मज वेळो वेळा, मी तया गोवळा रतलिये, अष्टभोग भोगणे माते नाही चाड, भक्ती प्रेम गोड नेले गे माये, किती ओ शिकवाल मज वेळो वेळा, मी तया गोवळा रतलिये, बापर खुमा देवीवर जीवीचा जिव्हाळा, बापर खुमा देवीवर जीवीचा जिव्हाळा, काही केल्या वेगळा नोही गे माये, किती ओ शिकवाल मज वेळो वेळा, मी तया गोवळा रतलिये, विठ्ठल 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 कुळ माझे गेले अर्पुणे, श्रीरंगा वाचून आणू नेले, किती ओ शिकवाल मज वेळो वेळा, मी तया गोवळा रतली, जयांची केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदो श्रीचरण श्री गुरुचे ते नमस्कारोनी आता, ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा,
नमो सद्गुरु सच्चिदानंद रूप नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती तुकाराम तुकाराम नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ जीने केला हा पुरुषार्थ मस्तक हे पाया वरिया वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या मस्तक हे पाया वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या वारकरी संतांच्या या वारकरी संतांच्या मस्तक हे पायावरी माझे गेले हरपोणे श्रीरंगा वाचोनी आणून नेने किती ओ शिकवाल मज वेळो वेळा मी तया गोवळा रतलिये चिंतनासाठी निवडलेला अभंगवळण श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांची 4 चरणाची. आता सगळे लक्ष द्या माझ्याकडे. या अभंगाद्वारे माऊलींनी एका गवळणीची भूमिका घेतली आहे. माऊली आजच्या दिवशी गवळण झाल्यात अवस्थेच्या रूपानं. कधी कधी माऊली पण गवळण होतात. जगद्गुरु तुकोबाराय गवळण होतात, निळोबाराय गवळण होतात, चोखोबाराय गवळण होतात. अनेक संत अवस्थेच्या रूपानं गवळण होतात. त्याप्रमाणे माऊली आजच्या दिवशी गवळणीची अवस्था प्राप्त झाली आहे आणि ती गवळण म्हणते मी कृष्ण परमात्म्याला पाहिलंय. बहुतेक तो दिसत नाही पण परवा अभंग ऐकला देखील चंबड्याच्या डोळ्यानं कातड्याच्या डोळ्यानं आपल्याला देव दिसत नाही. मी तुम्हाला गीतेत नेणार आहे पण ती सखी म्हणते सखे मी कृष्ण कन्हैयाला पाहिलं बघ. तो पाहिला मी पाहिला बस. त्या कृष्णाला पाहिलं आणि पाहिल्याबरोबर माझी अवस्था झाली आहे या ते कुळ माझे. बस मी त्याला पाहिल्याबरोबर मी सर्वस्वाला विसरले, मी जातीला विसरले, मी कुळाला विसरले, मी धर्माला विसरले, मी आश्रमाला विसरले. आता एकच विषय झाला श्रीरंगा वाचोनी आणून. पहिल्या चरणाचा अर्थ. आता किती जरी शिकविलं मला तरी काही उपयोग होणार नाही. मी त्याचं घर निघाले बर. मी त्याची दाशी झाले, मी त्याची पट्टराणी झाले. वरिले सावळे घररिघे झाले. दुसऱ्या चरणाचा अर्थ. किती बी भोग द्या मला काही उपयोग होणार नाही. अष्टभोग भोगणे तिसऱ्या चरणाचा अर्थ आहे. आता ती गवळण म्हणते तो कृष्ण परमात्मा बर का विनेकरी, तो कृष्ण परमात्मा आणि मी वेगळे राहिलो. 4ही चरणाचा अर्थ सांगितला. ह्या झाल्या ठळक बातम्या. आता 2:30 वाजेपर्यंत विस्तारपूर्वक. विठ्ठला विठ्ठला चारही चरणाचा सरळ अर्थ सांगितला. सालाबाद प्रमाणे याही वर्षी ज्ञानराज सेवाश्रम येथे
रौप्य महोत्सवानिमित्तानं आणि जगद्गुरू तुकाराम महाराजांचा त्रिशतोत्तर वैकुंठ गमन सोहळा 375वा वर्ष. ज्ञानराज सेवाश्रमाचं रौप्य महोत्सव आहे. काल्याच्या कीर्तनाची सांगता अखिल कोड भगवान पांडुरंग परमात्म्याच्या कृपेनं संत महंतांच्या आशीर्वादाने मराठीचे आद्यकवी मुकुंदराज स्वामी महाराज, गुरुनाम गुरु सद्गुरू व्यंकट स्वामी महाराज आणि वैराग्यमूर्ती शांतीब्रह्म गुरुवरे भास्करगिरी महाराज यांच्या आशीर्वादाने पार पडत असलेला उत्सव म्हणण्यापेक्षा आज हे काल्याचं कीर्तन आहे. आता लक्ष द्या माझ्याकडं बरं. हां, थोडी मला बुळबुळ चालत नाही कीर्तनात बस. आणि कुणी सांगण्याच्या भानगडीत पडायचं नाही. चला, गेली 25 वर्षे आपण जगद्गुरू तुकाराम महाराजांचं ज्ञानेश्वर आश्रमावर, ज्ञानराज सेवाश्रमावर सप्ताह करत आहोत. यावर्षी महाराष्ट्रातील प्रसिद्ध कीर्तनकाराचे कीर्तन ऐकले आपण. कारण यावर्षीचा जो सप्ताह आहे ना, या सप्ताहामध्ये माझा भाग काहीच नाही बरं. ज्यांचा सिंहाचा वाटा आहे ना, मालुंजेचे भूमिपुत्र आदरणीय रामभाऊ सोळंके, रंबाजीभाऊ कावरे, नारायणराव रिंगे बरं, या तिघांचं भरपूर श्रमदान आहे. मी फक्त आयत्या वेळेला हजर राहिलो पगाराला बरं. विठ्ठला आता सगळ्यांच्या नावं घेण्यापेक्षा त्याच्यातच वेळ जाईल मला बरं. विश्वास आता कोणाकोणाचे नावं घेऊ भाऊ. आता मला कोणाचं नाव पाठ नाही का, कोणी वर्गणी दिलेली माहिती नाही बरं का. नानी आकडे सहित वर्गणी सांगत बरं. किती जमा झाली तुम्हाला सांगायची काय गरज नाही. जास्त हो का कमी हो ही कमिटी करून घेते काय घ्यायचं. सगळ्यांना धन्यवाद. जगद्गुरू तुकाराम महाराज तुमच्या आयुष्यामध्ये कल्याण करो. अभंगाला सुरुवात करतो. आणि ज्यांनी जो कार्यक्रम रंगवला, माझ्यावर प्रेम करणारे आमचे चांडे मामा, त्या मामांचा गणेश आहे बरं का. त्याची साऊंड सिस्टीम आहे. टाळी वाजवा सगळे बरं. ज्यांना धन्यवाद, आता व्यासपीठ चालक असो त्यांना धन्यवाद द्यावा का, नाश्ता देणाऱ्याला धन्यवाद द्यावा का, पंक्ती घालणाऱ्याला धन्यवाद द्यावा का, वर्गणीवाल्याला धन्यवाद द्यावा का, भाऊजींनी लाईट लावून दिली त्यांना धन्यवाद द्यावा की, आमचे नाथबाबासारखे पाथरी येऊन काल्याच्या कीर्तनाला आले त्यांना धन्यवाद द्यावा. आहे की नाही. किसन बाबाच तुमचा आहे. सगळे लक्ष द्या माझ्याकडं. तुम्हीच माझे आई वडील आहेत बरं. विठ्ठला भक्त परिवार पार गणेश खिंड तिळापूर पासून ते टाकळी भान, गुजरवाडी, आरडगाव, मुसळवाडी, वळण, मानोरी नेक सगळ्यांना धन्यवाद. गाडीकडं नका पाहू, आता माझ्याकडं पहा बरं का. तुम्हाला वाटतं का आमचं लक्ष नसतं म्हणून का. भाऊ जे विठ्ठल म्हणू धरायच्या का पंक्ती. पवार साहेब काय मत आहे तुमचं, धरू का धरायच्या का पंक्ती. आता तुम्ही निवडून दिलं ना मला, माझ्याकडं पाहायचं. मी फक्त एकट्यानं बोलायचं, तुम्ही विठ्ठल विठ्ठल म्हणायचं. टाळ्या वाजवायच्या, पंक्तीला झोडल्याशिवाय राहायचं. काय आनंद हा गेली 8 दिवस कळलेची नाही झाले किती दिवस नाही झाले किती
मी म्हणत असतो नाना, अरे कुणी स्वर्ग पाहिला, कुणी पाहिलं, कोण जन्माला आलं, कोण मरतन, काय काय. संताच्या वाक्यावरून आपला संतावर विश्वास. संताचे पायी हा आनंद आहे. चला, वेळ घालत नाही. ज्यांनी आश्रमासाठी जागा दिली, वैकुंठवासी हरिभक्ती परायण विठाबाई भागवत तात्या सोळंकी, बस त्यांनी पण मोकळ्या मनानं ज्ञानराज आश्रमाला 21 गुंठे जागा दान दिली. आणि ज्यांनी स्वीकारली ते पण परमार्थिक साधना करणारे नामधारक. आम्हाला काय येतो नाही या आश्रमामध्ये, फक्त नामचिंतन घडावं. आम्हाला सांगा, आपण काय ठरवलं? भाऊ ठरवलं होतं का एवढा मोठा सप्ताह म्हणून? एक दिवस तर आमचे भाऊ असे वैतागले, म्हटले बाबा एक दिवस बीजच केलेली बरी. मी फक्त हो म्हणलो त्यांना. हा, तुकोबारायचं प्रमाण म्हणत जा तुम्ही. तुका म्हणे घालू, बोलू का नाना तुम्ही? हा, 3,500 हजार रुपये दिले मला, 5,000 रुपये आणून दिले मला, 7,000 रुपये दिले आणून. तुकोबारायांना दिले, पवार महाराजांना नाही दिले. बस 8 दिवसात जवळजवळ आमची लाखभर रुपये वर्गणी झाली. तुम्ही 8 दिवसात करा बरं. सप्ताह सुरू झाल्यापासून इतके पैसे. आधी 4 महिने फिरावं लागतं सर. हो, आमच्या गावाला सप्ताह बरं का. हो दुकानदार, आमच्या गावाला सप्ताह बरं का. दुकानदार म्हणते जरा दुपारून या बरं. गेली 25 वर्ष आमच्या दादा पाटलाची फराळाची पंगत आहे. सेवेचा परिणाम त्यांचा मुलगा क्लास 1 अधिकारी झाला. तुकोबारांची सेवा. सकाळी सकाळी जानकाबाई रडली माझ्याजवळ. म्हटली बाबा पहिले वर्षी नुसतं छप्पर होतं म्हणे, आता बंगला झाला म्हणे. ही कृपा तुकोबारायची. विठ्ठला विठ्ठला. तुम्ही किती मोठे झाले, मी किती मोठा झालो माहिती? झोपले का जागे तुम्ही सगळे? सेवेचा परिणाम, सेवा करत राहा. आता मला सांगा, महाराष्ट्रामधील प्रसिद्ध कीर्तनकार येऊन गेले आपल्या आश्रमामध्ये. रघुनाथ बाबा खटाणे आले म्हणजे तुकाराम बाबा आले, लक्ष्मण बाबा मेंगडे आले म्हणजे व्यंकटस्वामी महाराज आले, मस्के महाराज आले म्हणजे ज्ञानेश्वर महाराज आले. परवा राऊत महाराजांचं आपले कीर्तन झालं. भीष्मा आपले इथून भंडाऱ्या डोंगरावर गेले. ही ताकद आपली नाही, तुकोबारायची. तुका म्हणे आले समर्थाचे म्हणा, म्हणे आले समर्थाचे म्हणा, म्हणे आले समर्थाचे म्हणा, आले समर्थाचे म्हणा. बाळासाहेब असे जर श्री गुरु आपल्या पाठीमागे, काय कमी आपल्याला? पण श्री गुरु सारी का, श्री गुरु सारी का. वा वा वा, श्री गुरु श्री गुरु आजच्या दिवशी मला कृष्ण भगवान परमात्मा भेटलाय. याती कुळ माझे. एरवी तो कृष्ण भगवान परमात्मा आपल्या चमड्याच्या डोळ्याला दिसत नाही. लक्ष देताना 5 मिनिटं सगळं भगवद्गीता सांगतो तुम्हाला. कृष्ण भगवान
परमात्म्यानं अर्जुनाला दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून भगवद्गीता ज्ञान सांगायला सुरुवात केली. श्री भगवान वाच अशोचानन्वशोचस्त्वं प्रज्ञावादांश भाषसे गतासून गतासूंश्च नानुशोचन्ति पंडिताः. दुसऱ्या अध्यायाच्या 11व्या श्लोकापासून ज्ञान सांगताय. तिसरा चौथा पाचवा कर्म सांगत सांगत 6व्या अध्यायामध्ये योगाचं वर्णन सांगितलं. 7व्या अध्यायामध्ये मायावत नदीचं वर्णन केलं. 8व्या अध्यायामध्ये किंतत ब्रह्म किमध्यात्म. 9व्या अध्यायामध्ये राजविद्या राजगुह्य योगो नाम. 10व्या अध्यायामध्ये विभूती. 11व्या अध्यायामध्ये विश्वरूप दर्शन नाम. 12व्या अध्यायामध्ये भक्ताची लक्षणं अद्वेष्टा सर्वभूतानाम. 13व्या अध्यायामध्ये क्षेत्र क्षेत्रज्ञाचा विचार. 14व्या अध्यायामध्ये 3 गुणाचं वर्णन. 15व्या अध्यायामध्ये संसार वृक्षाचं वर्णन. 16व्या अध्यायामध्ये 9व्या अध्यायातला राहिलेला भाग अभयम सत्व संशुद्धीर. 17व्या अध्यायामध्ये 3 प्रकारची सेवा, 3 प्रकारचा आहार, 3 प्रकारचं तप. 18वा अध्याय नोहे हे एक अध्यायी गीताचे आहे. सगळी गीता सांगितली. काय पाहता तुम्ही माझ्याकडे सगळे? तात्या किती अध्याय सांगितले? हा का पुन्हा एकदा सांगायला चालू ना? ताई किती अध्याय सांगितले? सगळ्या माझ्या माता बघे. ते आत्या असो नाही नानी असो. बर काय बोलायलो मी? भगवान परमात्म्यानं 10व्या अध्यायामध्ये विभूती सांगता 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 मी आधी अवघड सांगायलोय. माझं चिंतन आहे कातड्याच्या डोळ्याला देव दिसत ती गवळण म्हणती मी त्याला पाहिलंय. विठ्ठला एवढं अवघड नसतं सांगितलं तुम्हाला नानी. पण हा बाबा चॅनल घेऊन आला ना मग, आहे की नाही? बस म्हणून तर सांगायलोय. तो चॅनलची बी गरज आहे ना आता सध्या. प्रचार झाला पाहिजे ना वारकरी संप्रदायाचा. 75 विभूती सांगतात भगवान परमात्मा अर्जुनाला. ए अर्जुना, मुख्य 7 5 75 विभूती सांगतो तुला. ऐक. झाडामध्ये मी कोण आहे, 12 महिन्यामध्ये मी कोण आहे, सगळ्या अवतारामध्ये मी कोण आहे, राक्षसामध्ये मी कोण आहे, भक्तामध्ये मी कोण आहे, सगळ्या सर्पामध्ये मी कोण आहे, समुद्रामध्ये मी कोण आहे. आता श्लोक ऐका. अश्वत्थ सर्ववृक्षाणाम, पिंपळ ही माझी विभूती. मासाना मार्गशीर्षोहम, मार्गशीर्ष महिना ही माझी विभूती. प्रल्हाद दैत्यात्मी दैत्यानाम, प्रल्हाद दैत्या म्हणजे प्रल्हाद माझी ही विभूती आहे. राम शस्त्र व्रताम वराहा, राम अवतार ही माझी विभूती आहे. 5 तू पांडव अर्जुना तू माझी विभूती. अर्जुना तू माझी विभूती आहे. असं म्हणता 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 अर्जुनाला वाटलं देव केवढा आहे. केवढा आहे देव बाळासाहेब? एवढा प्रभू भावे, एवढा प्रभू भावे, एवढा प्रभू भावे, एवढा प्रभू भावे. तेरे समुद्री रहावे, तेरे समुद्री रहावे, तेरे समुद्री रहावे, तेरे समुद्री रहावे, तेरे समुद्री तू कृष्णा केवढा आहेस? केवढा आहे म्हटल्याबरोबर कृष्णानं विश्वरूप दाखवलं. माझं चिंतन आहे कातड्याच्या डोळ्यानं दिसत नाही. अर्जुना मी केवढा पाहायचं का तुला? पश्चिमे पार्थ रूपानी शतशौथ सहस्रशः नाना विधानी दिव्यानी नाना वर्णा कृतीनिच. म्हणजे एवढा. एवढा म्हणजे केवढा? अनंत ब्रह्मांडे उदरी. एवढा म्हणजे केवढा? अनंत ब्रह्मांडे एका रोमी ऐसे, एका रोमी ऐसी देणे, एका रोमी
एवढा मोठा परमात्मा आहे. अनंत ब्रह्मांडे उदरी हरी हा बालक नंदा घरी. ऐकता ना तुम्ही सर? एवढा मोठा बनल्याबरोबर अर्जुनाच्या पुढं कृष्णानं विश्वरूप प्रगट केलं आणि विश्वरूप प्रगट केल्याबरोबर अर्जुन म्हणतोय कृष्णा अरे दाखव ना विश्वरूप मला, दाखव ना विश्वरूप मला. असं म्हटल्याबरोबर कृष्ण म्हटला अर्जुना. कृष्णा ते म्हणे अवधारिले अरे तू जेव्हा दाखव म्हणला तवाच दाखवलं ना मी तुला. कृष्णा ते म्हणे अवधारिले आपण विश्वरूप मज दाविले. दाखव कवा दाखवलं म्हटल्याबरोबर अर्जुनाला राग आला आणि कारण त्याला कातड्याच्या डोळ्यानं दिसला नाही ना. राग आल्याबरोबर माऊलीनी ओवी सांगितली, सच्चिदानंद बाबांनी लिहिली. काय मस्के महाराज परवा ओव्या म्हटले ज्ञानेश्वरी. ती म्हणले तुम्ही वाचलीच का नाही कोणाच ठेवत ज्ञानेश्वरी. बर बस. अर्जुन म्हटला ए कृष्णा अंधळ्या पुढे आरसा, बहिऱ्या पुढे ऋषिकेशा गाणी वकार. आंधळ्याला आरशाचा उपयोग पुढचं तुम्ही बोला. हा चला. आंधळ्याला आरशाचा उपयोग, बहिऱ्याला गायनाचा उपयोग. किती जरी आमच्या भागवतराव सारखा आणि आमच्या बाळासाहेबासारखा मोठा गायक आणला की ज्याच्या कानापशी तोफ वाजवली तरी ऐकायला येत नाही, आहे की नाही? आणि ही जर तिथं इवळायला लागले, दोघं इवळायला ना म्हणजे गायन करायला लागले. काशीनाथ काय, काशीनाथ तो गायक आहे ना, पण त्या काशीनाथ भाऊचा बाप माझा शिष्य आहे. बाळासाहेब आले म्हणले किसन बाबा मी तुम्हाला लहानपणापासून पाहतो म्हणे, किती लोक तुमच्यावर प्रेम करता म्हणे. मी म्हटलं हे तुकोबारायची कृपा आहे. बाळासाहेब आल्या म्हटले किती महाराज आले आणि किती गेले म्हणे, तुम्ही आहे तिथंच आहे म्हणे. म्हटलं त्याला निष्कलंक परमार्थ करावा लागतो. हेतू नसून नाही. भागवत तात्यानं दिलं, माझाही काही हेतू नाही. त्यांनी मला दिलं, त्यांनी निष्काम दृष्टीनं दिलं, मी स्वीकारलं निष्काम दृष्टीनं. मी काल बोलून गेलो 25 वर्षात 25 लाख रुपये कमवले असते. भाऊ नारदाच्या गादीवर उभा आहे. 25 वर्षात गप्पा मारून तुम्हाला 25 लाख रुपये कमवले असते, पण ती मला फेडावे लागले असते. ते 25 लाख न कमवल्याचा परिणाम मराठीच्या आद्य कवीच्या गादीवर आहे. विठ्ठला विठ्ठला गेलो बो या दोघाच्या नादात विसरून. काय सांगत होतो भागवत, कारण कसं आहे मधून मधून काय आलं की मला कीर्तन विसरतं माझं. बरं आता शिकतं मी अभ्यास करायला. सगळेजण आहे का वाघुले महाराज, धुंडा महाराज सांगायचे. नानी मी लहानपणी प्रवचनला जायचो. धुंडा महाराज म्हणायचे माणूस मरेपर्यंत विद्यार्थी असतो. विठ्ठला विठ्ठला चिंतन आंधळ्या पुढे आरसा. टेन्शन घेऊ नका. रामगिरी बाबाची गाडी यायला बसली बरं का, कारण त्यांचं कानेगावला असतं ना कीर्तन. लहरी काम इकडं आले तर येतील मी, ते काय सांगावं. कीर्तनाची तारीख बसली नाही, म्हणले आलो तर येऊन जाईल, नाही आले तर पुन्हा येतील कधीतरी. बरं काय माझं चिंतन आहे, कृष्ण परमात्म्यानं विश्वरूप दाखवलं. लक्ष द्या महिला मंडळी, अर्जुनाला दिसलं का ते? अरे अर्जुन म्हटला ए कृष्ण, आपण दिंडीपेक्षा आवाज वाढू न. मग माझा साऊंड कमी वाटतो का काय तुम्हाला? का ए अर्जुन आंधळ्या पुढे आरसा, बहिऱ्या पुढे ऋषिकेशा गांडीव करा. अर्जुन म्हणतो ए कृष्णा, आंधळ्याला आरशाचा उपयोग नाही, बहिऱ्याला गाण्याचा उपयोग नाही. असं म्हटल्याबरोबर कृष्णानं आपली चूक कबूल केली. सांगितलं ए अर्जुना, बोलत बोलत बापा धसाळ गेलो. अर्जुना माझी चूक झाली रे. अगोदर तुला मी दिव्य दृष्टी द्यायला पाहिजे, नंतर माझं विश्वरूप दाखवायला.
मग अर्जुनाला दिव्य दृष्टी दिली आणि विश्वरूप दाखवलं. माऊलीची ओवी ऐका, ते नवल म्हणून बिहाली चित्त माझे. कृष्णा मज कृष्ण मूर्तीची सवय. कृष्ण कन्हैयाची मूर्ती आणा ना डोळ्यापुढं. हा, पंजेवर पंजा ठेवलेला आहे, डोक्याला पिसार आहे, खांद्यावर घोंगडी आहे, हातामध्ये काठी आहे, एका हातामध्ये वेणू देखी लागे माये. अर्जुना अरे माझं खरं विश्वरूप हे. ए कृष्णा कृष्णा ते म्हणे अवधारिले आपण विश्वरूप माझं दाईल. गोड चिंतन सांगायलोय तुम्हाला मी. ते नवल म्हणून बिहाले चित्त माझे. माझं कृष्ण मूर्तीची संहारी संहारी आपुले माया आम्हा शिका भयभीत केली. विश्वरूप गुंडाळून ठेव म्हटल्याबरोबर बाळासाहेब बर का भागवत महाराज, होय भक्ती केला तैसा पुरवी होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा पुरवी धरावी ते इच्छा. होय भक्ती केला तैसा पुरवी धरावी ते इच्छा पुरवी धरावी इच्छा पुरवी धरावी. होय भक्ती केला पुरवी धरावी ते इच्छा पुरवी धरावी इच्छा पुरवी धरावी इच्छा. एवढा मोठा परमात्मा लहान हो म्हटलं की लहान होत. लहान होतो की नाही. हा, एकदा काय झालं बरं का आप्पासाहेब लक्ष द्या. एकदा काय झालं, भगवान परमात्मा इतका रडायला इतका रडायला इतका रडायला इतका रडायला. राधेनं राग आपलं यशोदेनं कडेवर घेतलं आणि रोडवर आणलं. रोडवर आणल्याबरोबर राधाला कृष्ण आपलं यशोदा रागवली आणि म्हटली, ए राधे कृष्णाला घे बरं. राधे 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 हे श्याम सुंदरा राधे हे श्याम सुंदरा राधे राधे हे श्याम सुंदरा राधे 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 हे श्याम सुंदरा. हे अमदाना करी ओ पुण्य मंदिर राधे हे श्याम राधे राधे हे श्याम सुंदरा राधे राधे हे श्याम सुंदरा राधे राधे हे श्याम सुंदरा. ओ म्हणता देवती दिला बेगी गड कडेवरी धोवरिया हिंदलो मुबारा नामी राधे राधे हे श्याम राधे राधे हे श्याम हे वेडा श्रीकृष्ण लागला न रडाय. क्षणभरी घरी असता खोड्या करी शारंग पाणी खेळावया बाहेर जाता. आळ घेती गवळणी राधे राधे राधे. सकाळपासून रडायला घे बरं. ह्या ही बियड राधेला पाहिलं आणि गेलं ना रडायचं विसरून बरं. लागलं ना हसायला. हसायला लागलं. राधेनं कडेवर घेतलं बरं का कावरेता. त्या घरी नेलं. दही भाताचा काला खाऊ घालायला लागली आणि बोलत बोलत राधा म्हटली, कृष्णा आता जर मोठा असता तर किती चांगलं झालं असतं रे. प्रमाण ऐकलं का तुम्ही. होय भक्ती केला तैसा. कृष्ण मोठं असतं तर बरं झालं असतं. परमात्मा म्हटले, ए राधे मला मोठं होता येतं. मी ज्यांच्याकडं राहिलो ना 15 वर्ष, एकनाथ महाराज पालशिंगणकर, आमचे एकनाथ महाराज पाथरीचे आले ना कीर्तन. पूर्वी महाराज यायचे पालशिंगणचे पाथऱ्याला काल्याला. हे महाराजांचे शब्द सांगायलो. मठात अभ्यास केला शास्त्री महाराजांच्या गादीवर. असंच राहतं.
नाही कृष्ण परमात्म्यानं पहा ना, देवकीने वाहिला यशोदेने पाळीला आणि शेकीव आमचं बी तसंच राहतं. काय संदेशाचं काय काम राहत पहा ना. आता कदम माऊली सातारा जिल्ह्यात जन्माला आले. रंभो कदम माऊली सातारा जिल्ह्यात जन्माला. अभिषेक खेळले झुंगे संस्थान आणि पुण्यतिथी पाथऱ्याला. सांगा बरं बैरागी बाबा कोणत्या गावचे? हा विठ्ठला निशाणीत आहे. बैरागी बाबा कुणालाच माहिती नाहीत, पण श्याम सुंदरपुरी स्वामीचं गाव सांगा बरं. कीर्तन करायचं सोडून दे. जागे का झोपले रवी तुम्ही? नाही सांगू हा जागे तात्या काय सांगा. कुणी बी स्वामीजीला कुणी पाहिलं नाही. श्याम सुंदरपुरी स्वामी त्यांचं गाव सांगा बरं मला. त्यांची जात सांगा बरं मला. विठ्ठला विठ्ठला ए राधे मला मोठं होता येतं. परमात्मा मोठे झाले. परमात्मा मोठे झाल्यानंतर त्या राधेचे मालक आले. कन्हैया बाहेरून ए राधे दारुगड, ए राधे दारू. त्यावेळेला अवसान होतं. आता कोण कोणाला भीतं मला माहिती नाही. हळूच कावर येतात ते म्हणते तुला काय संसारातला अनुभव म्हणे संन्याशाला. बरं आणि बरोबर आहे ना. महाराजांना संसारातलं सांगायची काय गरज नाही. आता संसारातला मला अनुभव जास्त आहे का तुम्हाला? साहेब काय मत आहे तुमचं? पवार साहेब आहेत का? आपलं भाऊबंदाला बोललेलं बरं आहे का नाही? नानी आनंद आहे परमार्थात बरं का. परवा प्रमाण आला आमच्या कीर्तनात नेवाशाच्या महाराजांनी वेदामावरी. आमच्या इंगळे नानी रडायला लागले. कारण कानात शब्द भिनलेला ते पूजनीय सातारकर महाराज. आयुष्यभर हरिभजनी हे ढवळिले जग नाना चुकविला लाग कळे काळा. राधेचे मालक भारुडयक दार उघड बया दार उघड दार उघड. त्या अवसात आता म्हणतोय आता एवढं अवसान नाही राहिलं. एका घरी मला चहा प्यायला नेली. आमच्या बाल्याला आगाव सगळ्यांना माहिती आहे की नाही तुम्हाला? मला आप्पा चहा घ्यायला जायचं. भजन्या होता. इथला भजन्या सोडून नको बाळासाहेब मला खवळण. मी गेल्यावर तिकडे भजनेचं सांगतो आणि उद्या तिकडे गेल्यावर दुसरं कुठून आणणार आहे मी तरी. बरं नेलं वया का अवसर नाही. ते बायकोच्या ताब्यात होतं. किती ताब्यात होतं सांगू? बस म्हणलं की बसला, उठ म्हणलं की उठला आणि डबल दिली की बरं नेलं ते नेलं. ती कडी सुद्धा वाजून भीष्मा मोठे ना हळूच म्हण ए पिंटेची आई ए पिंटेची आई. बाल्याला म्हणलं चल ना भाड्या इकडं. नाही ना आप्पा चहाच प्यायचा म्हटलं. तिनं इकून तिकून दरवाजा उघडला. अगं दरवाजा उघड म्हणे मुकुंदराजचे महाराज आलेत. मग ती म्हणली कुठं निघाला बोंबलं तिकडंच. मी तर गप बसलो. आता म्हणलं ह्या पोराला आपल्या हाणाव तरी कसं म्हटलं आता. बरं इकून तिकून दरवाजा उघडला. अशी बोलली बरं का किरण. इतकी बोलली हाणायचीच उरली बस. आणि तरी सुद्धा पुन्हा मला म्हणतो पवार बाबा किती का बोला ना पण अजिबात तिच्या पोटात मळ नाही म्हणे. म्हणलं हात पिन लागल्या म्हणलं. बरं तुला 2-3 चपला घालल्या. बायको किती का बोला ना पण महाराज बोलला का जड जातो. हे आमचा किरण माझा आहे म्हणून बरं आहे. एका गावाला पकवाजाला म्हणलं ए नीट थाप टाक म्हणलं. 25 वर्ष 30 धंदा केलाय. म्हटलं घे पकवाजन कर कीर्तन चाललो म्हणला माझं मी. बरं ए राधे दारुगड घाबरली आहे कृष्णा. अरे दारुगडनं माझे मालक आलेत. केवढा मोठा लहानही होतो बस. अरे लहान हो. आता तो लहान झाला. कृष्ण कन्हैया लहान झाला आणि त्या राधेनं दरवाजा उघडला आणि काय तिला अवसण आलं. कृष्ण लहान झाल्याबरोबर दरवाजा उघडल्याबरोबर मालकाला म्हटली त्यांच्यावरच खवळली. कळतं का तुम्हाला काय? नंद राजाचा कृष्ण कन्हैया आहे. राजाचा मुलगा आहे. न जाणू त्याला दृष्ट लागन म्हणून मी दरवाजा लावून घेतला. तो म्हटला रोज न जाण दही भाताचा काला खाऊ घाला. होय भक्ती केला तैसा तो परमात्मा जसा केला जैसा केला तैसा होय तो कृष्ण परमात्मा. सांगायला वेळ नाही मला. कृष्ण कन्हैयाला माझ्या राधेनं पाहिलं गवळणीनं पाहिलं. काय अवस्था झाली तिची. अभंगाचं पहिलं कुळ
वासुने आणले तुकाराम तुकाराम नाम घेता प्रियम नाम घेता प्रियम नाम घेता प्रियम राम राम नाम घेता प्रियम राम घेता प्रियम राम घेता प्रियम धन्य जळी दगडा सहित वया तारियेल्या जयच्या लाया तारियेल्या जयच्या लाया तारियेल्या जयच्या लाया दगडा सहित वया तारियेल्या जयच्या लाया तारियेल्या जयच्या लाया